आणि आता यानंतर एक मोठी बातमी आहे पावसासंदर्भातली, कारण अवघ्या 1 तासाच्या पावसानं पुण्यातील रस्ते जलमय झाले। पुणे महानगरपालिकेच्या कामावर पुन्हा त्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पावसाळ्यापूर्वीची कामं ही अपूर्णच आहेत का हा सवाल आहे। अवघ्या 1 तासाच्या पावसानं पुण्यातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे। पुणे शहरातील रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहन चालकांची मात्र मोठी गैरसोय होतीये। कोथरूड भागामध्ये रस्त्यावरती पाणी साचलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। निश्चितच बघा, बातमी खरं तर मोठी आहे, कारण नेहमीच अशा प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। महापालिकेकडून कामं अपूर्ण ठेवली जातात, मात्र त्याचा फटका हा नागरिकांना बघायला मिळतोय। तर आपण बघतोय अगदी 1 तासामध्ये पुण्याची नेमकी ही काय अवस्था आहे ती आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मात्र आपण बघतोय पावसामुळे नागरिकांची ताणाताण उडालेली आहे, रस्ते जलमय झालेले आहे, पाण्याचा निचरा होत नाहीये, रस्त्यावरच पाणी हे साचून राहिलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा महापालिकेची पोलखोल झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत ती महापालिकेकडून अपूर्ण ठेवली जातात आणि दरवर्षी अशा प्रकारचा त्रास जो आहे तो नाहक नागरिकांना सहन करावा लागतो। अशा प्रकारे रस्त्यांवर पाणी साचतं, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, अपघातांचं प्रमाण वाढतं। तर याला नेमकं जबाबदार कोण हा मुद्दा आता उपस्थित झालेला आहे। पावसाळ्यापूर्वीची कामं जर वेळेत पूर्ण केली तर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवणार नाही, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा संताप व्यक्त केलेला आहे।